ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हामुळे वृक्षता वाढलेली असते. या वृक्षतेमुळे शरीरामध्ये वाताचा संचय वाढतो व त्यामुळे विविध व्याधी उत्पन्न होतात किंवा आधीच असलेल्या व्याधींचा त्रास आणखी वाढू शकतो. उदाहरणार्थ संधिवात, आमवात, गर्भाशयाचे विकार, त्वचेचे विकार, पोटाचे विकार, पोट साफ न होणे. आयुर्वेदामध्ये बस्ती चिकित्सेबद्दल वर्णन केलेलं आहे. बस्तीला आयुर्वेदामध्ये अर्धचिकित्सा म्हटलेली आहे. आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूमध्ये पंचकर्मातील एक कर्म करायला पाहिजे. त्यापैकी वर्षा ऋतूमध्ये बस्ती चिकित्सा करायला सांगितलेली आहे. ज्या व्यक्तीला व्याधी आहे अशा व्यक्तीने तर बस्ती चिकित्सा करायलाच पाहिजे. परंतु जी व्यक्ती स्वस्थ आहे म्हणजे तिला काहीही आजार नाही आहे अशाही व्यक्तीने बस्तीचा लाभ घ्यायला पाहिजे. म्हणून आजच तुमच्या नजीकच्या वैद्याकडे संपर्क करा व बस्तीविषयी आणखी माहिती घ्या व बस्तीचा लाभ घ्या.